सुरेश आज असे का चालताय मी तुम्हाला पुढे सांगतेस. त्याच्या आधी सकाळी सकाळी बाहेर पडलो, कारण आज सॅटरडे होता आणि थोडीफार कामे होती बाहेर, तेच पूर्ण करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आणि काल अचानक यांचा मोबाईल बंद पडला, म्हणजे चालू मध्ये अचानक बंद पडून गेला. तोच रिपेअर करण्यासाठी आम्ही शॉपवरती टाकलेला होता, तोच बघण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी सगळ्यात पहिले तिथे गेलो. आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर खूप जास्त दिवस मोबाईल रिपेअर होणार नाही, म्हणजे जास्त वेळ लागेल असं सांगितलं. म्हणून मग आम्ही वॉरंटीमध्ये असल्यामुळे डायरेक्ट मग सर्व्हिस सेंटरलाच तो मोबाईल रिपेअर साठी टाकला. आणि गेल्या 2 दिवसापासून सुरेशने जिम लावली आणि त्याच्यामुळेच त्यांची हालत अशी काही होती, म्हणजे सीड्या उतरताना त्यांना एकदम त्रास होतोय, त्याच्यामुळेच मग इथे ते असे चालत होते. त्यानंतर मग सकाळी सकाळी आम्ही काही खाऊन निघालो नव्हतो घरातून, म्हणून मग इडली वगैरे खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात मेन काम म्हणजे आदूला कपडे घ्यायचे होते आणि त्याचसाठी मग आम्ही झुडिओला आलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर आदूची एक्साइटमेंट लेवल नेक्स्ट लेवललाच होती, म्हणजे त्यांचं असं चालू होतं, मामी हे पण घ्या ट्रायलला, म्हणजे सगळेच कपडे ट्रायलला आपण घेऊ आणि जो आवडेल तो आपण घेऊ. तरी आम्ही बरेच सारे ड्रेस ट्रायल केले आणि त्याच्यानंतर मग शेवटी फायनली एक ड्रेस सिलेक्ट केला. त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर एक रील बनवायची होती, आम्ही ती बनवली आणि मस्त असा आमरस बनवला आणि असा केला आम्ही आमच्या दिवसात शेवट. बाय.